नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जी कथा ऐकत आहात त्या कथेच्या सिरियलचं नाव आहे आत्याची मुलगी मैना. मी मैनाबद्दल सर्व काही तुम्हाला सांगितलं आहे आणि या कथेचे 11 भाग मी तुमच्यासमोर सादर केले आहेत. आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा 12वा भाग सादर करत आहे. तर मित्रांनो, असं घडलं की मैनाला MC आल्यामुळे तिच्यासोबत तर माझा काही प्रोग्राम होऊ शकला नाही. परंतु मैनाच्या घराच्या शेजारी राहणारी जी चित्रा आंटी होती त्या चित्रासोबत माझं जुगाड जमलं आणि त्या चित्रानं मला तिच्या घरी बोलवलं. आता त्यानं आणि मामाने दोघांनी पण मला सांगितलं तिच्या घरी झोपायला जा. याबद्दलचं सविस्तर वर्णन मी कथेच्या 11व्या भागामध्ये म्हणजे या अगोदरच्या भागामध्ये सविस्तर वर्णन सांगितलं आहे. तर मित्रांनो, आता पुढं काय घडलं हे मी तुम्हाला थेट सांगत आहे. तत्पूर्वी मी आपणास अशी विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा. मित्रांनो, मग पुढं असं घडलं की मी त्या घराचे पूर्ण दरवाजे बंद असल्याची खात्री करून घेतली. चित्राच्या जवळ जाऊन मी झोपलो होतो. म्हणजे आता मी आणि चित्रा एकाच बेडवर झोपलो. चित्रानं मला तिच्या घरामधलं सरसोचं तेल दिलं आणि तिच्या अंगाची मालिश करायला सांगितली. मी तिच्या पूर्ण शरीराची तेल मालिश करायला सुरुवात केली. तिनं तिच्या अंगावरचे काही ते सुद्धा सर्व कपडे काढून टाकले आणि मला ती मालिश करायला सांगू लागली. आता माझ्या दणकट हाताने मालिश करून घेताना तिला एकदम मस्त मजा येऊ लागली. मला तर डबल मजा येत होती. एकतर मालिश करायला मिळत होतं, त्याच्यामुळं तिच्या संपूर्ण शरीराला चुरगळायला मला मिळत होतं आणि दुसरं म्हणजे तिचे ते दणकट शरीर, दणकट बाहू, तिचे केळाच्या गाभाऱ्यासारख्या तिच्या त्या मुलायम मस्त मऊ मांड्या, तिचे दंड, सर्व काही शरीर, पूर्णपणे तिचं उघडं शरीर माझ्या डोळ्यासमोर नाचू लागलं. मला आता काय माझ्या मनामध्ये फिलिंग येत होत्या ते तुम्हाला कसं सांगू तेच समजत नाही. मी खूप उत्तेजित होऊ लागलो होतो. माझा नाऱ्या आता उड्या मारू लागला होता. तो एकदम बेचैन झाला होता. मला तर वाटत होतं की चित्राला एकदम सरळ करावी आणि ते दणादण ठोकून काढावी. परंतु मित्रांनो, असं काही एवढ्या लवकर मी करू शकत नव्हतो. जरी मला चित्राकडून सर्व काही परवानगी असली तरीसुद्धा मी जर डायरेक्ट थेट खेळायला सुरुवात केली तर त्या खेळामध्ये जी मजा येणार होती किंवा त्या खेळामध्ये जी फिलिंग होती, इंटरेस्ट होता, तो सर्व काही मला मिळणार नव्हता. त्याच्यामुळे मी सुद्धा थोडं सबरीने घ्यायचं ठरवलं. मी चित्राला तडपावू लागलो, तिला थोडं तरसावू लागलो. चित्रा मला म्हणाली, काय यार राजेश, कर ना सुरू. परंतु मी तिला म्हणालो, काय सुरू करायचं आहे, मी तर माझं काम सुरूच ठेवलं आहे. ती मला म्हणाली, आता नको ना तरसावू. मग मी तिला म्हणालो, तू मला काय बोलतेस मला काही समजत नाही. तू जे काही काम मला दिले ना ते काम मी माझ्या एकदम मनाप्रमाणे आणि एकदम तुझ्या इच्छेप्रमाणे एकदम व्यवस्थितपणे करतो आहे, हे मला माहीत आहे. तरीसुद्धा तू मला आणखीन काम कर म्हणतेस. आता आणखीन किती जोरात करू सांग. ती मला म्हणाली, आता एवढा पण वेडा बनू नकोस. मी तुला कशाबद्दल बोलते तुला समजत नाही का? मी म्हणालो, चित्रा तू कशाबद्दल बोलतेस मला खरंच समजत नाही गं. सांग मला तू कशाबद्दल बोलतेस आणि स्पष्टपणे बोल. मग ती मला म्हणाली, बाई मला लाज वाटते. मी म्हणालो, आता लाज वाटायची काय गरज आहे आणि लाजासारखं काय आहे याच्यामध्ये? एवढं काही सर्व काही तू उघडं केलंस आणि आता बोलायला कशाला लाजतेस? मग ती मला म्हणाली, तुझी इच्छाच आहे का मी बोलावं म्हणून? मी म्हणालो, हो माझी तशी इच्छाच आहे, तू बोलावं असं मला खूप वाटतं आहे. मग तू जर बोलत नसलीस ना तर जाऊ दे, मग राहू दे, मी पण नाही बोलणार. मग ती मला म्हणाली, बरं ठीक आहे, कर चालू करायला. मी म्हणालो, काय करू सांग. ती मला म्हणाली, अरे मला ठोकून काढ ना. मी म्हणालो, आता हे मालिश करतो आहे हे पूर्ण नाही का, हे व्यवस्थितपणे होत नाही का? ती मला पुढे म्हणाली, अरे आता मला रगडून काढ ना. मी म्हणालो, हाताच्या बोटानं मी तुला रगडूनच काढतो आहे, एकदम मदमस्तपणे मी तुला छान रगडतो आहे, तरीसुद्धा तुला पटत नाही का हे आणि एवढं तू समाधान नाहीस का? ती मला म्हणाली, काय यार, आता तू माझी खाज मिटवणार आहेस की नाही सांग बस, बाकी मला काही बोलू नकोस. आणि नसेल ना हो बाजूला आणि झोप. मी घालते कपडे आणि झोपते. मी तिला म्हणालो, काय यार तू काय बोलतेस मला काही समजत नाही. तू कशाबद्दल बोलतेस मला काहीच समजत नाही. मी मुद्दाम वेड्यासारखं करत होतो. मी मुद्दाम करतोय हे तिच्या पण लक्षात आलं. मग ती लगेच मला म्हणाली, ठीक आहे तू नाहीच ना करणार, राहू दे, झोप आता, बस झालं, माझं तेल मालिश नाही करायचं, बस झालं, मला भरपूर मजा मिळाली, भरपूर आनंद झाला, झोप आता तू. मी म्हणालो, खरंच म्हणतेस का? ती म्हणाली, हो ना, आता काय हलकी बाजू की दंडी देऊ, झोप म्हणल्यानंतर झोपायचं, बस मला आता बाकी काही नको आहे.
झोप आता रिलॅक्स. मी ठीक आहे असं म्हणून मी थोडा बाजूला झालो. मग मी उठलो आणि खाली उतरलो. तसं ती मला म्हणाली, आता काय झालं? झोप म्हणले ना तुला. मग मी म्हणालो, अगं बाई आता हात तरी धुवू की असंच झोपू? मग ती मला म्हणाली, काय झाले हाताला तुझ्या? मी म्हणालो, हाताला काय होणार, सर्व हातावर तेल लागले ना. मग ती मला म्हणाली, माझ्या अंगावर पण सर्वत्र तेलच आहे, मग काय होणार, झोप तू मला चिटकून, थंडी वाजते मला खूप. आता तिच्या मनामध्ये काय आहे हे मला क्लिअर कळालं होतं, परंतु तिला खूप परेशान करणार होतो आणि तिला दणके जे द्यायचे होते ते गावरान एकदम तिला मी मदमस्त करून टाकणार होतो. त्यासाठी मी मुद्दाम तिला खिजवायला सुरुवात केली. मग मी तसाच तिच्याजवळ वर तोंड करून रिलॅक्सपणे झोपलो. माझा हात माझ्या छातीवर ठेवलो. तिच्याकडं मी अजिबात झुंकूनसुद्धा बघत नव्हतो. तिला खूप आश्चर्य वाटत असावं. माझ्या जागेवर जर दुसरा कोणी मुलगा असता किंवा दुसरा कोणी पुरुष असता तर आत्तापर्यंत केव्हाच त्यानं तिला स्वतःच्या पट्ट्यात घेतलं असतं आणि सर्व काही कार्यक्रम करून त्यानं तिला मोकळी करून सोडली असती. परंतु मी मात्र थोडा वेगळ्या मताचा होतो. माझा अँगलच थोडा वेगळा, थोडा चेंज होता. ती परत मला म्हणाली, काय झालं राजेश? मी पुन्हा म्हणालो, काय झालं, तुला झोप येत नाही का? तू म्हणलीस ना झोपायचं, आता झोप ना आता. ती मला म्हणाली, तिचं सर्व बोलणं मला समजत होतं, परंतु मी मुद्दामच ती मला काय बोलते याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. कारण जेवढं सबरीनं कार्यक्रम करेल ना तेवढा कार्यक्रम जबरदस्त असतो आणि जेवढा घाई गडबडीत कार्यक्रम करेल तेवढा एकदम लवकर संपतो. हा माझा स्वतःचा अनुभव होता. थोडं सिस्टीमनं, दम्मानं, हिशोबानं जर कार्यक्रम केला तर तो कार्यक्रम लाँग टर्मपर्यंत चालतो. आपण 15-20 मिनटे, अर्धा घंटा एखाद्या स्त्रीला ठोकू शकतो, एखादं काम व्यवस्थितपणे करू शकतो. त्याच्यामुळं मी अगदी सबरीनं आणि अगदी हिशोबाने घेऊ लागलो होतो. मग तिला समजलं मी मुद्दाम तिला तरसवतो आहे. मग तीसुद्धा माझ्यापेक्षा पुढच्या पट्ट्यावरची होती, परंतु तिला आता दम धरत नव्हता. ती खूप ह्या गोष्टीमध्ये रापलेली होती, मुरलेली होती, परंतु तिला दम धरत नव्हता. ती खूप तापली होती. त्याच्यामुळं तिला आता दम धरत नसल्यामुळं तिनं डायरेक्ट माझ्याकडे तोंड केलं आणि माझ्या अंगावर हात टाकला आणि मला म्हणाली, राजेश, माझा नवरा घरी नसला ना मला झोपच येत नाही. त्याच्यामुळं मी रोज माझ्या नवऱ्याच्या अंगावर असे हात टाकून झोपते आणि माझा नवरा नसला की रात्र रात्र तळमळत राहते. आता एक काम कर, मी तुझ्याच अंगावर हात टाकून झोपते, तू शांत झोप आणि मला पण झोपू दे. मी म्हणालो, हो का नाही झोपू देणार. आता तिचे जे मोठे फुगे होते ते फुगे माझ्या छातीला चिटकू लागले होते. तिचं ते यौवन रूप जे होतं ते एकदम बघण्यासारखं होतं. मला तिच्याकडं पाहतच राहावं असं वाटू लागलं, परंतु मी स्वतःवर कंट्रोल केला, स्वतःवर ताबा ठेवला, स्वतःच्या मनावर ताबा ठेवला आणि मी रिलॅक्स माझे हातपाय जवळ घेऊन झोपलो. माझा नाऱ्या आता एकदम फडफड करू लागला होता. माझा नाग उसळ्या मारू लागला होता, उड्या मारू लागला होता. त्याला आता बिळात घुसायचं होतं. त्याला त्याचं खाद्य पाहिजे होतं. तो खूप भुकेजलेला होता. आता एवढं भारी पंचपक्वानाचं ताट पुढं ठेवलेलं असताना एखादा भुकेजलेला माणूस जेवण केल्याशिवाय कसा राहील? एवढं पंचपक्वानाचं ताट बघितल्यानंतर तो त्याच्यावर ताव तर मारणारच ना. मग माझा नाऱ्या पण त्या पंचपक्वानाच्या ताटावर ताव मारण्यासाठी अगदी बेचैन झाला होता. त्याला कधी एकदा उडी मारू आणि कधी एकदा त्या बिळात घुसू असं झालं होतं. त्या एकदा बिळात घुसला की त्याचं समाधान होणार होतं. मग पुढं तर पुढचा प्रोग्राम जोरशी चालू होणार होता. आता मी आणखीन थोडं सबरीने घ्यायचं ठरवलं आणि मी माझे पाय लांबवले. माझ्या अंगावर बनियन चड्डी तर होतीच. मग ती मला म्हणाली, तुझ्या अंगावरचे कपडे काढून टाक ना. मी लगेच म्हणालो, का? आता तुला थंडी वाजते आणि मला नाही का थंडी वाजत? आता तुझ्या एक अंगावर तेल लावलेलं आहे त्याच्यामुळे तू कपडे काढलीस, माझं काय? माझ्या अंगावर बनियन चड्डी आहे, राहू दे ना. तशी ती मला म्हणाली, अरे राजेश, तू वेडाच आहेस बघ. मी म्हणालो, आता काय झालं आणखीन वेडा व्हायला? सर्व काही तुझ्याच मनासारखं आहे. तू गप झोप म्हणलीस, मी गप झोपलो. तू रिलॅक्स राहा म्हणलीस, मी रिलॅक्स राहिलो. तू मालिश करायला लावलीस, मी मालिश केलं. तू अंगावर हात टाकलीस, मी त्यात पण तयार झालो. आता एवढं सगळं करून पण तू आणखीन पण बेचैनच आहेस. आता काय करायचं राहिले सांग मला. मग ती मला म्हणाली, अरे मी तुझ्याच हितासाठी म्हणते, तुझ्या फायद्याचं बोलते मी. मी म्हणाले, यात काय माझा फायदा? माझ्या अंगावरचे कपडे काढून टाकल्यानंतर माझा काय फायदा होणार? ती मिश्किलपणे हसली आणि मला म्हणाली, तू बुद्धू तर नक्कीच नाहीस, परंतु तू खूप चाप्टर आहेस, खूप चालाक आहेस. सर्व गोष्टी तुला समजतात, तू बनवाबनवी करतोयस, हो ना? आणि मला परेशान करून तुला काय मिळणार आहे? हे सर्व काही तू कशासाठी करतोयस? प्लीज मला समजून घे ना तू. मी तिला म्हणालो, काय यार चित्रा, तू काय बोलतेस काय नाही मला काही समजत नाही. आता माझ्या अंगावरचे कपडे काढून टाकल्यानंतर माझा काय फायदा होणार सांग ना.
ती मला म्हणाली, अरे माझ्या अंगावर जे सर्वत्र तेल लागले ना, ते तेल तुझ्या कपड्याला लागू नये म्हणून मी म्हणते तुझ्या अंगावरचे कपडे धो. अरे चा, म्हणजे असं आहे का? म्हणजे माझ्या अंगावरच्या कपड्याला तेल लागू नये आणि माझे कपडे खराब होऊ नयेत याची तू काळजी घेतेस, हो ना? तिने मिश्किलपणे परत डोळे मिचकावले आणि मला म्हणाली, हो ना. मग ती परत मला म्हणाली, तू एक काम कर ना. मी म्हणालो, काय? तू माझ्याकडं खूप खवल्या मांजरासारखा एकदम डोळे वटारून पाहतोयस, हो ना? मी म्हणालो, आता झोपणार आहे मी, मग डोळे बंदच करून झोपन ना. ती मला म्हणाली, नाही रे बाबा, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ तुझ्या लक्षात येत नाही. मी म्हणालो, मग माझ्या लक्षात जसा अर्थ येईल तशा पद्धतीत बोल ना. ज्या शब्दाचे अर्थ मला समजत नाहीत अशा शब्दामध्ये किंवा अशा भाषेमध्ये तू मला कशाला बोलतेस? ती मला म्हणाली, आता मात्र तू कहरच केलास. तुला काय बोलावं आणि काय नाही मलाच आता समजायला नाही. काय करावं? मी म्हणालो, तूच सांग काय करू? ती मला म्हणाली, इथून उठ आणि जाऊन तो लॅम्प बंद कर, ती ट्यूब बंद कर, या खोलीमध्ये अंधार कर, मला थोडीशी लाज वाटते. मी म्हणालो, आता इतक्या वेळ तुझी मालिश केली त्यावेळेला तुला लाज नाही वाटली आणि आता लाज कशाला वाटणार आहे? आणि हे सोंग सर्व काही सोडून दे, माझ्या अंगावर तर हात टाकलीस आहेस ना, झोप आता रिलॅक्स. मग ती मला म्हणाली, आजच्या रात्रीपुरता तू माझा नवराच आहेस असं आहे, हो चालेल ना? मी म्हणालो, तुला झोप येत नाही ना हात टाकल्याशिवाय? नवऱ्याच्या अंगावर हात टाकला तरच तुला झोप येते, बरोबर आहे ना? ती म्हणाली, हो बरोबर आहे. मग ठीक आहे, असंच तू समज आणि मी तुझी बायको आहे असं समजून तू रिलॅक्सपैकी तू पण माझ्या अंगावर हात टाक आणि झोप. मी म्हणालो, म्हणजे बायकोच्या अंगावर हात टाकून झोपावं लागतो का? ती परत हसली आणि मला म्हणाली, आता प्रश्न उत्तर बंद कर. मी काही तुझे शिक्षक नाही किंवा तू माझा काही शिक्षक नाहीस. आपण दोघे शिक्षक विद्यार्थी नाहोतच. त्याच्यामुळं मी जे सांगते ते फक्त तू कर आता, कारण तू मला खूप परेशान करतोयस आणि खूप बेचैन करून टाकलंस तू मला. मी म्हणालो, चित्रा तसं जर वाटत असेल ना तर मी जातो तिकडं आत्याकडं आणि झोपतो जाऊन तिथं. ती मला म्हणाली, काय यार, आता तू सर्वत्र आग तर लावलीच आहेस आणि आता जायची भाषा करतोयस. मी तुला सांगितलं ना, तुझ्या अंगावरचे कपडे काढ, लाईट बंद कर आणि ये माझ्याजवळ. आता मला पण माझ्यामध्ये जी आग लागली होती तिचं प्रमाण आता भडकू लागलं होतं आणि माझा नाऱ्या आता ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. माझ्या नाऱ्याला आता थांबायचंच नव्हतं, त्याला स्टार्टअप करायला पाहिजे होतं. माझा नागोबा डोलायला लागला होता, उड्या मारू लागला होता. मालक, आता काही जरी झालं ना तर मला बिळात घुसायचंच असं त्यानं हट्ट धरला होता, त्यानं चंग बांधला होता. मित्रांनो, आता काय करावं मला पण काही सुचत नव्हतं. शेवटी मी नांगी टाकायचं ठरवलं. मी म्हणालो, चित्रा ठीक आहे, ॲज यू विश, तू जसं म्हणतेस ना तसंच, तुझी इच्छा मी पूर्ण करतो. मग ती म्हणाली, खरंच तू माझी इच्छा पूर्ण करणार का? अय्या, मी खूप खुश झाले. मी म्हणालो, म्हणजे कशासाठी खुश झालीस? ती लगेच मला म्हणाली, तू म्हणलास ना माझी इच्छा पूर्ण करते म्हणून. अरे बाबा, मी लाईट बंद करतो आणि अंगावरचे कपडे काढतो म्हणलं, बाकीच्या इच्छेबद्दल मी काही बोललोच नाही. चित्रानं तिचा चेहरा हिरमुसला केला आणि मला म्हणाली, काय, इट्स ओके, जा कर बंद. तिच्या बोलण्यामध्ये आता थोडी मायूसता, थोडी नाराजगी व्यक्त होत होती. मी तिला म्हणालो, एवढी नाराज व्हायला काय झालं, काही चुकलं का माझ्याकडून? ती मला म्हणाली, नाही रे बाबा, तुझ्याकडून काही चुकलंच नाही, जे चुकले ना ते माझ्याकडूनच. मग मी म्हणालो, का, नेमकं झालं तरी काय? ती मला म्हणाली, काहीच नाही झालं, तू जा आणि ट्यूबलाईट बंद कर आणि कपडे काढ आणि ये इथं आणि झोप लवकर, मला पण झोपू दे आणि तू पण पड गप गुणान. आता तिला थोडासा माझा राग आला होता. मला समजलं. मी ठीक आहे असं म्हणालो. मी थोडा झटक्यातच उठलो आणि जाऊन ते ट्यूबलाईटचं बटन बंद केलं आणि तिला म्हणालो, परंतु एक सांगू का तुला? ती म्हणाली, आता काय सांग राहिले? मला अंधारामध्ये झोप येत नाही, त्याच्यामुळं मी लाईट चालू ठेवली होती आणि तुला मात्र उजेडात झोप येत नाही. आता करणार तर काय करणार? खूप अडचण आहे राव, काय करायचं आणि काय नाही मला काही समजतच नाही. मग ती मला म्हणाली, ठीक आहे, तुला झोपच येत नसेल ना तर चालू कर आणि ये मग. परंतु तिचा स्वर एकदम नाराजगीतला होता. तिला थोडं टेन्शन आलं होतं. मी म्हणालो, थोडा वेळ राहू दे अंधार, ज्यावेळेला मी झोपायची माझी वेळ होईल ना त्यावेळेला मी ट्यूबलाईट चालू करेन, तोपर्यंत तुला झोप लागेल. ती मला म्हणाली, ठीक आहे, अंधारात अगोदर थोडं वेळ मला झोपी घाल, मी झोपी गेले की तू ट्यूबलाईट चालू कर, तुला काय करायचं ते कर. तिचं ते तेल लागलेलं शरीर खूप चमकू लागलं होतं. मी परत एकदा पाठीमागं वळून बघितलं. तिचं ते तेलाने चिपचिप झालेलं शरीर माझ्या डोळ्यामध्ये एकदम आता खूपू लागलं होतं. मला काय होतं आहे, काय जादू झाली मला काही समजतच नव्हतं. मी एकदम जोशमध्ये होतो.
मी हळुवारपणे अगदी हळूहळू बटनावर बोट ठेवलं आणि तिथली ट्यूबलाईट हळुवारपणे बंद केली. आणि ट्यूबलाईट जरी बंद केली तरी खिडकीच्या काचेच्या पलीकडून संधीप्रकाश आत येत होता. बाहेर लावलेला मोठा मर्क्युरीचा उजेड आतमध्ये पडत होता. त्या उजेडामध्ये तिचं शरीर परत चमकू लागलं होतं. मी हळूहळू तिच्याजवळ आलो आणि तिच्याजवळ तिला खेटून आडवा झालो. तसं तिनं तिचा हात माझ्या अंगावर टाकला. मी हळुवारपणे माझा एक पाय उचलला आणि तिच्या अंगावर टाकला. तिच्या अंगावरचं तेल माझ्या पायाला लागलं. मला थोडंसं वेगळ्या फिलिंग येऊ लागल्या होत्या, परंतु मी स्वतःवर थोडा ताबा ठेवला. मग ती हळूहळू तिनं तिचा हात माझ्या पाठीवरून फिरवायला सुरुवात केला. मित्रांनो, कथा खूपच रोचक मोडवरून थांबली आहे. कथेला लाईक मिळायलाच पाहिजे. आणि हो, आपण जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज सबस्क्राईब करा ना यार. सर्व काही मोफत आहे. तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीनं मी कथा बनवत असतो आणि तुम्ही मात्र साधं एक लाईक करत नाहीत किंवा साधं सबस्क्राईब करत नाहीत. काय फरक पडणार आहे एक सबस्क्राईब केलं किंवा एक लाईक केलं तर? बाय बाय. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये. आपली वेळ संपलेली आहे.